5 ऐवजी 7 फेब्रुवारीला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक, 9 फेब्रुवारीला मतमोजणी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जारी करण्यात आला होता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जारी करण्यात आला। त्यामुळे 12 जिल्हा परिषद व त्या अंतर्गत 125 पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला असून 5 ऐवजी आता 7 फेब्रुवारी रोजी मतदान तर 7 ऐवजी 9 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी 13 जानेवारीला निवडणूक कार्यक्रम जारी केला होता। त्यानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करणे, नामनिर्देशन पत्र मागे घेणे, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यासारख्या टप्प्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे। त्यापुढील मतदान, मतमोजणी आणि निवडणूक आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत। सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारीच्या पुढे 2 आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे। परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी अपघाती निधन झाल्यामुळे शासनाने राज्यात 28 ते 30 जानेवारीपर्यंत दुखवटा जारी केला आहे। या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समितींच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला आहे।